प्रयत्न करणं हे आपलं काम असतं। राज्य सरकार अतिशय युद्ध पातळीवर त्याच्या संदर्भातला प्रयत्न करतं। चर्चा करून आम्हीची सगळ्यांची भूमिका सकारात्मक आहे, मार्ग त्याच्यातनं निघाला पाहिजे आणि हीच भूमिका मुख्यमंत्र्यांची, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची, त्याच्या कमिटीचे अध्यक्ष आमचे राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्यांची जी कमिटी आहे, जवळपास 10-1 लोकांची मंत्रिमंडळातली ती कमिटी, 10-11 अशा, ते सगळे बसून त्याबद्दल त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करतील। चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठं मार्ग निघू शकतो, हा आजपर्यंतचा राज्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंतचा अनुभव। कैसा लगा मेरा मजाक? यामध्ये जे उपोषणाला बसतात ते त्यांची भूमिका मांडतात। लोकशाहीमध्ये संविधानाने त्यांना तो अधिकार दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे। आम्ही त्यांना त्याच्यातून मार्ग काढण्याच्या करता वेगवेगळ्या पातळीवर चर्चा करून कसं हे सामोपचाराने मिटेल, उपोषण संपेल, हा प्रयत्न राज्य सरकार। समझ रहे हो? कालच आम्ही मुंबईमध्ये होतो, आज एक दिवस पुण्याला आलेलो आहे, उद्याही मुंबईला जाणार आहे। काय आपल्याला अडचण अगर हम करें तो करें, क्या बोले तो बोले। त्यांचं कदाचित समाधान होईल, अर्थात साहेब ठरवतील त्यांचं म्हणजे ते योग्य आहे का अयोग्य, आणि अंतिम निर्णय पवार साहेब देतील, कारण त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे। सहसा राज्यातल्या प्रमुख मान्यवरांनी पत्र दिल्यानंतर त्याची नोंद कुणीही राज्याचे मुख्यमंत्री असले तर ते घेतात। अभी मजा आएगा ना।